अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले। त्यानंतर अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत। पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार झाली आहे। त्यामुळे अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले। तर अंजली दमानिया यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊयात। आपल्यासोबत अंजली दमानिया जोडले गेलेले आहेत, आपण त्यांना विचारूयात त्यांची प्रतिक्रिया काय। टेंडरिंग प्रोसेस व्यवस्थित होतं। आम्ही अगदी मुख्यमंत्री कारवाई नाही करणार तर काय अंजली दमानिया करणार का वगैरे वगैरे ते जे बोलले ते एकूण एक गोष्टी जर खोट्या असतील तर खऱ्या काय आहेत ते मला वाचून दाखवणं गरजेचं नाहीये का? मग मी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आणि सगळ्या गोष्टी मी थेट वाचून दाखवल्यात। आता वाचून एक एक त्यातला म्हणजे हायलाइट करून डॉक्युमेंट नंबर सकट मी सगळ्या माध्यमांना दाखवले। तर आता त्यांच्यावर त्यांना मला दबाव आणायचा असेल, कुठेतरी गप्प करायचा असेल तर त्यांना अब्रू नुकसानीचा जर दावा दाखल करायचा असेल त्यांनी तो खुशाल करावा। मी एकही वकील न लावता मी स्वतः मॅटर इन पर्सन फाईट करून खरंच त्यांची अब्रू जाईल कोर्टात आणि त्यांनी ती सगळे जे मी मांडणी केली आहे ती मी हायकोर्टात सुद्धा करेन आणि दाखवून देईन की मी जे जे म्हटलंय ते खरं आहे। आता त्याच्या पुढे काय होईल, ताशेरे कोर्ट काय झाडेल हे बघूच आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।